गीता परा देवता देवता, गीता परा देवता देवता, गीता परा देवता भगवती, गीता परा देवता भगवती, गीता परा देवता। महति कुरुक्षेत्रे अति पावने, महति कुरुक्षेत्रे अति पावने, धर्म क्षेत्रे धर्म बोधने, धर्म क्षेत्रे धर्म बोधने, भगवत वदने प्रकटीभूता, भगवत वदने प्रकटीभूता, गीता परा देवता भगवती, गीता परा देवता, गीता परा देवता। पाप पुण्य संदेह हारिणी, पाप पुण्य संदेह हारिणी, पाप पुण्य संदेह हारिणी, कर्माक्रम भ्रम निवारिणी, कर्मा कर्म भ्रम निवारिणी, सकलाधात्म ज्ञान देवता, सकलाधात्म ज्ञान देवता, गीता परा देवता भगवती, गीता परा देवता देवता, गीता परा देवता। तामस राजस दोष दर्शिनी, तामस राजस दोष दर्शिनी, विशुद्ध सात्विक गुण विकासिनी, विशुद्ध सात्विक गुण विकासिनी, सुप्रकाशिनी नीति देवता, सुप्रकाशिनी सुप्रकाशिनी नीति देवता, गीता परा देवता देवता, गीता परा देवता देवता, गीता परा देवता। काम क्रोधा सुर विमर्दिनी, काम क्रोधा सुर विमर्दिनी, लोभ मोह मद दैत्यदारिणी, लोभ मोह मद दैत्यदारिणी, योग रूपिणी शक्ति देवता, योग रूपिणी योग रूपिणी शक्ति देवता, गीता परा देवता देवता, गीता परा देवता भगवती, गीता परा देवता देवता, गीता परा देवता परा देवता, परा देवता भगवती। 2000 शतक उभं राहिल्यानंतर त्याचं महत्व काय? कालबाह्य झाली का? लोक आपल्या परंपरेतल्या ग्रंथांना वर्तमानपत्र समजतात की काय असं मला वाटायला, की सकाळी वाचलं की दुपारी त्याची रद्दी. आपले पारंपरिक ग्रंथ असे नाहीत. हे छापखान्याच्या सुकाळानंतर आणि आपल्या मनोवृत्तीनंतर निर्माण झालेलं आहे की यूज अँड थ्रो अवे, यूज अँड थ्रो अवे. वस्तूंनाही सुद्धा शाश्वत गुण असला पाहिजे हे आपण एकेकाळी मानित होतो. आता कोणालाही शाश्वती नाही, कशाचीही शाश्वती नाही. अशा वातावरणात वाढलो
तो कुणी स्वाभाविक प्रश्न विचारणं शक्य आहे की बाबा गीतेचं महत्व काय. प्रश्न असा मुळात की गीता ही भगवान श्रीकृष्णानं रणांगणावर अर्जुनासारख्या अत्यंत समर्थ वीराला कर्तव्य प्रवण करण्याकरता सांगितलेला ग्रंथ आहे. आता यातल्या प्रत्येक गोष्टीवर लोकांचा विश्वास आहे. कृष्णानं सांगितलेली गीता काही दुसरीच असली पाहिजे असे एक प्राध्यापक म्हणतात. दुसरे प्राध्यापक म्हणतात ही एक हाती नाही, त्याचे 3 भाग असले पाहिजे. प्रथम षटक, द्वितीय षटक, तृतीय षटक. थोडक्यात सांगतो आपल्याला, आपल्याकडे गीतेचं महात्म्य सांगताना, गीतेची प्रार्थना करताना पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराण मुनिना मध्ये महाभारतम अद्वैतामृत वर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अंबत्वा मनुसंधदामि भगवद गीते भवद रक्षिणी. आता याच्यामध्ये संसाराचं रक्षण करणारी, संसाराच्या आसक्तीचा नाश करणारी, भगवंतानं स्वतः अर्जुनाला रणांगणावर उपदेशलेली आणि व्यासाने संपादित केलेली गीता आहे. आता एक एक तर्क असे सांगता आलतात म्हणता की अरे एवढी मोठी गीता रणांगणावर सांगायला वेळ कुठे मिळाला. गीता फार मोठी नाही आकाराने, 700 श्लोक आहेत. त्यात त्याची प्रस्तावनेचे संजयाचे श्लोक आहेत, एखाद्या धृतराष्ट्राचा श्लोक आहे आणि बाकीचे कृष्णार्जुनाच्या संवादाचे श्लोक आहेत. ते त्यातले बाजूला काढले म्हणजे 700 श्लोक राहत नाहीत, 30-40 श्लोक कमी होतात त्यातले. आता उरलेले श्लोक रणांगणावर वाचायला किती वेळ लागतो, उच्चारायला किती वेळ लागतो. बरं आपल्याला माहिती आहे की गद्य हे अधिक वेगाने उच्चारता येतं पद्यापेक्षा. आता हा संवाद गद्यात झाला का पद्यात झाला म्हणजे पांडुरंग खेचरे आठवले ते म्हणाले नाही हा पद्यातच झाला आणि जसाच्या तसा व्यासाने नोंदवला म्हणाले. आणि त्याकरता त्यांनी उदाहरण दिलं की CD देशमुखांनी आपल्या संस्कृत भाषेचा पेपर लिहित असताना काव्यमय लिहिला होता. अशी श्रद्धा ठेवायला काही हरकत नाही. पण हे शब्द भगवंताचे आहेत, व्यासाने संपादित केले आहेत. या दोघाही महापुरुषांच्या मोठेपणाचा विचार करताना जशीच्या तशी प्रामाणिक गीता आम्हाला मिळाली आहे, यात यत्किंचितही शंका बाळगायचं कारण नाही. आता रणांगणावर वेळ कसा मिळाला, आपल्याला महाभारतीय रणांगणाची कल्पना नाही. क्रिकेटची मॅच जशी सुरू होते तसं महाभारताचं युद्ध सुरू होत असे. सूर्योदयाबरोबर सुरू व्हायचं, सूर्यास्ताबरोबर संपायचं, खुणेनी सुरू व्हायचं आणि खुणेनी संपायचं. आपल्याला ही कल्पना येत नाही. आज गीता सांगून झाल्यानंतर आपला सद्भाव आणि सौजन्य प्रगट होईल अशी कृती युधिष्ठिराने केली आहे. तो आपल्या सैन्यातून निघाला आहे, हत्यारे टाकून दिली आहेत, अनवाणी निघालाय, कौरवांच्या सैन्याकडे चालला आहे. सगळ्या दोन्ही सैन्यामध्ये मोठे विचित्र वातावरण निर्माण झालंय. पांडवांच्या सैन्यात शंकेचं आणि कौरवांच्या सैन्यात हर्षाचं की हा रणांगणाच्या आधीच शरण आला अशी त्यांची समजूत. आणि हे म्हणाले आमचा मुख्य राजा आणि असं कुठेकडे चाललाय. ते कसावीच झाले. त्याच्या रक्षणाकरता म्हणून श्रीकृष्ण आणि 5 पांडव त्याच्या मागोमाग गेले, कारण शेवटी कौरवांच्या गोटात जातोय तो. कोण कसा घात केला याचा येत नाही. त्याला जनतेच्या खर्चाने कमांडो नेमायची सोय नव्हती. तो पांडव त्याच्या मागोमाग गेले. हा तिथे गेला, भीष्माचार्यांना खाली वाकून नमस्कार केला, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि म्हणाला महाराज क्षमा करा, पितामह क्षमा करा, आजोबा क्षमा करा, मी आपल्याशी युद्ध करणार आहे. त्यांनी आशीर्वाद दिला की वत्सा विजयी भव. द्रोणाला नमस्कार केला, त्यांचा आशीर्वाद घेतला. शल्याला नमस्कार केला, त्याचा आशीर्वाद घेतला. हा परत आला. गीता सांगितल्यानंतर हे घडलेलं प्रकरण आहे. आता गीता सांगायला वेळ नव्हता असं म्हणायला तोंड आहे कोणाला. ही आधी गीता सांगून झाली आणि मागून हे प्रकरण घडलंय. हे जिथे ज्या काळात घडू शकतं त्या काळात गीतेच्या अस्तित्वाविषयी आणि गीतेच्या निर्मितीविषयी शंका असायचं काय कारण आहे. तेव्हा गीता ही रणांगणावर अर्जुनाला कार्यप्रवृत्त करण्याकरता सांगितलेली आहे आणि अर्जुन तसा कार्यप्रवृत्त झाला आहे. तो स्थितोऽस्मि गतसंदेह करिष्ये वचनं तव असं छातीला हात लावून म्हणतो आणि त्याप्रमाणे युद्ध करतो. म्हणजे
उतरणीला लागलेल्या आयुष्यामध्ये आता दुसरं काही करणं शक्य राहिलं नाही. मग ऐकली तर गीता ऐकावी अशा करता गीता नाही. ज्याला सगळं समर्थ आयुष्य जगायचंय अजून, त्याच्याकरता गीता. आणि त्याचं मूल सूत्र जे आहे ते आता असं आहे की आपल्याकडे निराळे आचार्य झाले. त्या निराळ्या आचार्यांनी आपलं निराळं मत मांडलं. कुणी अद्वैत मांडलं, कुणी विशिष्टाद्वैत मांडलं, कुणी शुद्धाद्वैत मांडलं, कुणी द्वैताद्वैत मांडलं, आणखीन काही मतं मांडली असतील. लोकमान्यांनी कर्मयोग मांडला, शंकराचार्यांनी संन्यास योग मांडला. यांचा एकमेकाशी विरोध नाही. हे काय आहे, हे संस्कृतीचे पुत्र आहेत सगळे आणि आईच्या विषयी अत्यंत प्रेम असलेले आहेत. त्यामुळे सगळे पुत्र काय म्हणतात की आईचं खरं प्रेम माझ्यावरच आहे. आजची नाठाळ पोरं कशी आहेत, माझ्यावर तेवढं आईचं प्रेम नाही, बाकी सगळं अरे असं म्हणतात. हे सगळे असे आहेत की आईचं प्रेम माझ्यावरच आहे असं म्हणणार आहे. याचा अर्थ असा की आईनं मी जे सांगतो तेच आईला मान्य, मी जे सांगतो तेच आईला मान्य. चांगली गोष्ट आहे. कारण अधिकार तैसा दावियाला मार्ग चालत आहे मग कळो येते असं असल्यामुळं, निवडिले साचे उत्तम मध्यम कनिष्ठाचे असा समाज असल्यामुळं निराळ्या महापुरुषांना निराळा विचार घेऊन समाजापुढे यावं लागतं. एकूण समाजाचं कल्याण हा त्यात उद्देश असतो. आता पुढच्या सांप्रदायिकांनी काय केलं ते त्यांचं त्यांना माहित, मुळाशी त्याचा काही संबंध नाही. हे सगळे महापुरुष भागवतामध्ये शुकस्तुतीमध्ये एक मोठा चांगला श्लोक येतो. यदंघ्रे निध्यान समाधी धौतया ध्यानुपश्यन्ति तत्वमात्मनः वदन्ति च एतत्कवयो यथा रुचम समे मुकुंदो भगवान प्रसीदताम. की शुद्ध बुद्धीनं आत्म्याचं ध्यान केल्यानंतर एकाच तत्वाचं दर्शन होतं, पण सांगताना मात्र वदन्ति च एतत्कवयो यथा रुचम, सांगताना मात्र आपल्या रुचीप्रमाणे सांगतात. आता ही रुची त्यांची असते तशी श्रोत्यांची असते. ती आई जसं एकाच गव्हाचे अनेक प्रकार करते आणि आपल्या मुलांचा संतोष साधते, त्या गव्हाची तक्रार नसते माझं काय करावं ही. तू मला पोटात जाऊ दे म्हणजे झालं. आता पोटात जाण्याकरता कोणाची रुची कशी, साध्या पोळीपासून, फुलक्यापासून, पराठ्यापासून, फेणी मांड्यापर्यंत, मग त्यात शिरा आला, लाडू आला, सगळे आले आणि एकमेकाचे विरोध आहेत का. आता पोर म्हणतो मी लाडू खाणार, दुसरं म्हणतो मी शिरा खाणार, तिसरं म्हणतो मी शंकरपाळी खाणार, चौथं म्हणतो मला फुलका पाहिजे, पाचवा म्हणतो नाही नाही पराठा पाहिजे, नाही म्हणतो तंदुरी रोटी पाहिजे, पाव पाहिजे. त्याची चायनीज डिश काय होती की नाही मला माहित नाही, पण शेवटी गहून पोषण होतं नाही गव्हानं होतं. त्याचं जे नाव आहे त्या नावानं होत नाही, त्या पदार्थाला जी चव आली त्या चवीनं होत नाही, त्याचा जो आकार आहे त्या आकाराने होत नाही, पोषण गव्हाने होतं. तसं गीतेचं तत्वज्ञान कोणी कोणत्या फॉर्म मध्ये मांडलं याला काही म्हणतं नाही. तत्वज्ञान गीतेचं आहे ना, मग ते पोषणीय आहे. आता वदंतीच्या येतात का मला हे आवडतं की तुला हे आवडतं, हा वादाचा मुद्दा असायचं काय कारण आहे. जे ज्याच्या हिताचं ते त्याला श्रेष्ठ, जे ज्याच्या उपयोगाचं ते त्याला श्रेष्ठ. जे साया असे स्तन्यसेवी ते पक्वानने केवी जीवी. बदामीची खीर फार चांगली, कोणाला पाजायची, निदान 108 नमस्कार झाली तसे त्याला. आता जे साया असे स्तन्यसेवी त्याला सलाईन लावावं लागेल, दुसरं काय करणार. म्हणून हिताहित कशात आहे हे लक्षात घेऊन हे महापुरुष आपापलं आणि मग निरनिराळी दृष्टी वापरतात. मारुतरायांनी एकदा रामचंद्राची प्रार्थना केली आणि म्हटलं काय, देहबुद्ध्या तू दासोहम जीवबुद्ध्या त्वदंशकः आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इतिमे निश्चितामती. हा श्लोक मी पहिला प्रथम जेव्हा वाचला तेव्हा एकदम डोक्यात प्रकार पडला. सगळं झालं अरे म्हणजे सगळे आचार्य इथे समन्वित झाले. देहबुद्ध्या तू दासोहम मध्वाचार्य, जीवबुद्ध्या त्वदंशकः रामानुज वल्लभ निंबार्क, आत्मबुद्ध्या त्वमेवाहम शंकराचार्य. एका मारुतीच्या ठिकाणी सगळे राहिले आणि त्याच्या बाबतीत कुठे फरक पडला नाही. आपण आपल्याला समजून घ्यावं. आता एक एक असं आहे, अॅनालिटिकल मेथड आणि सिंथेटिकल मेथड दोन वेगवेगळे आहेत ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, अॅनालिटिकल मेथड मध्ये पदार्थाचा नाश असतो आणि सिंथेटिकल मेथड मध्ये पदार्थाचा उपयोग करता येतो. आपल्याला साधना करायचे, उद्धरून जायचंय, आपलं कल्याण साधायचंय, आचार्यांच्या भांडणात पडायचं काय कारण आहे. कारण ते तसे मुळात कोणी एकमेकांचे विरोधी नाहीत आणि विरोध वाटला तर तो अधिकार भेदाने केलेला असतो, मुळात विरोध असतो असं नाही.
जसं तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे. त्याने एका अभंगात म्हटलंय, जळो माझी ऐशी बुद्धी मज घाली तुझ मधी, विधी निषेधीच चांगली, विधी आवडी हे विधी निषेधीच चांगली, जळण खाती जळा वृक्ष आपुल्या फळा भोगता तो निराळा त्याने गोडी निवडली. आता मध्वाचार्याच्या वंताट झाली. मोक्ष सुखा हाणू लाता अद्वैती तो माझे नाही समाधान. आणि हेच तुकाराम महाराज, गोडपणे जैसा गुळ तैसा देव झाला सकळ, आता भजू कोणे परी देव सभा हे अंतरी. आणि महाराज ते पहिलं काय केलं? अरे असं बोलतातच, कारण ऐकणाऱ्याची पात्रता पाहून बोलावं लागतं. आणि मग एकाची स्तुती करताना त्याची स्तुती करायला झाली की दुसऱ्याची निंदा आपोआप येते, त्यात क्वचित प्रगट केली जाते. आणि म्हणून आपल्याकडे निंदा स्तुतीच्या बाबतीत एक सामान्य नियम शास्त्राने सांगितला आहे, नाही निंदा निंदिमिती निंदितुम प्रवर्तते किंतु विधेयम स्तोतुम. निंदा केली जाते, समोर जे आहे त्याचं प्रतिपादन करण्याकरता केली जाते, तो खरंच निंदा असतो म्हणून नाही. पुष्कळ वेळा लहान मुलाची समजूत करताना त्याच्याच थोरल्या भावाला असं म्हणावं लागतं, तो वेडा आहे रे पण तू शहाणा ना. आता तो वेडा रे म्हटल्यावर याने जर बाह्या सरसावल्या की तुम्ही माझा इन्सल्ट केलात, आता काय करावं? खरंच वेडा ठरेल की नाही? तोही म्हणतो हो आम्ही आहो वेडे, पण तुझ्यावर बापाचं प्रेम आहे, बाबाचं प्रेम आहे, बाबाचं, पापाचं नाही. कारण पापाचं प्रेम चांगलं नाही, बाबाचं प्रेम असं. पण काय हल्ली म्हणजे कोणकोणत्या विषयात कोण काय सांगत, हल्ली ते मम्मी आईला मम्मी म्हणायचे फॅशन सुरू झाली. यांना माहित नाही मम्मी कशाला म्हणतात. ते इजिप्तमध्ये जी प्रेत आहेत ना त्याला मम्मी म्हणतात, आणि बाबाला म्हणतात पापा, म्हणजे पापाचं संबोधन. रामाचं जर रामा होतं की नाही तसं पापचं पापा होत. बाप पापा, आई मम्मी, आणि त्यामुळे कुटुंब संस्थेचा विध्वंस. मी आपल्याला एवढ्याकरता सांगतोय की शंकराचार्य आणि लोकमान्य टिळक यांचा जर सूक्ष्म रीतीने अभ्यास केला, तार्किक पद्धतीने नाही. कारण तुकाराम महाराजांनीच म्हटलंय की आम्ही वेगवेगळं सांगितलंय, पण हे कळतंय केव्हा? चालत आहे मग कळव येते. खुर्चीवर बसून तत्वज्ञानाची मीमांसा नाही करताय, प्रत्यक्ष आचरणाला लागलं म्हणजे कळतं. की जसं आता तुकाराम महाराजांचा मी आपल्याला अभंग सांगितला, द्वैत खरं का अद्वैत खरं याच्याकरता हा अभंग घेऊन कसं आले? त्यांनी काय उपमा दिली आहे की आवडी हे विधी निषेधीच चांगली. ठीक आहे की खाण्याचा पदार्थ हा खाण्यापेक्षा वेगळा असतो म्हणून तो आवड निर्माण होते. जळण खाती जळा वृक्ष आपुल्या फळा भोगता तो निराळा त्याने गोडी निवडली. खा ठीक आहे, खाण्यापर्यंत वेगळा हा खाण्याचा आनंद मिळाला. आता पुढे विचार केल्यासारखं आहे, हे जे आवडीनं खाल्लं ते जर तसं शेवटपर्यंत वेगळं राहिलं तर काय होईल? कधी विचार केलाय पण आपण याचा की शेवटी अन्न पचून शरीराशी एकरूप व्हावं लागतं. म्हणजे जे खाद्य आहे तेच खाणारा झाला की नाही, म्हणजे खाद्य आणि खाणारा यातला अभेद झाला की नाही, द्वैत मिटलं की नाही. आणि असं जर मिटलं नाही तर काय होईल? प्रयोग करून बघा. एरंडेल तरी प्यावं लागेल, नाही तर सर्जनला तरी बोलवावं लागेल. म्हणून अधिकार भेदानी गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. शंकराचार्यांनी संन्यासाची प्रस्थापना केली आणि कर्माचा निषेध केला, पण शंकराचार्यांनी निंदिलेलं जे कर्म आहे ते मीमांसक कर्मकांडात्मक कर्म आहे, लोकसंग्रहात्मक कर्म नाही. आणि लोकमान्य टिळकांनी ज्या कर्माची प्रस्थापना केली तेही मीमांसक कर्म नाही, लोकसंग्रहात्मक कर्म आहे. आणि शंकराचार्यांच्या 4थ्या अध्यायातल्या लोकसंग्रहावरच्या प्रकरणावर याचं सुंदर भाष्य आहे. तेव्हा गीतेचं तात्पर्य समजुती करता अधिकार भेदाने वेगवेगळं वाटलं तरी गीतेचं तात्पर्य एकच आहे. आणि ते मुळात असं आहे की कोणाला तुम्हाला काही करायचं असो, कोणतंही कार्य तुमच्या पुढे असो, कोणतंही कर्तव्य तुमच्या पुढे असो, तुम्ही आपल्या ठिकाणी द्वंद्व सहिष्णू झालं पाहिजे. बाकीच्या सिद्धांताचा विचार गीतेमध्ये क्वचित मधनं आला आहे, पण हे द्वंद्व सहिष्णुत्व जे आहे ना ते अगदी जवळजवळ 2ऱ्या अध्यायापासून ते 18व्या अध्यायापर्यंत सतत अनुषंगाने राहिलेलं आहे. सगळीकडे जिथे जाईल तिथे द्वंद्व सहिष्णुतेचा विचार आहे. त्यातले 2 विषय आपल्याला मुख्यतः सांगतो. गीतेने एका ठिकाणी म्हटलंय की ब्रह्मज्ञानी कोण, ब्रह्मवेत्ता कोणाला म्हणावं? आता सगळ्यात श्रेष्ठ स्थान हेच ना, ज्ञानानी उद्योगानी साधनेनी तपानी मनुष्य जन्माला येऊन सार्थक साधायचं म्हणून शेवटी काय व्हायचं? ब्रह्मज्ञानी व्हायचं. आता हा ब्रह्मज्ञानी कोण?
उपनिषद आणि ब्रह्मसूत्र घडघड घडघड घड पाठ म्हणतो तो. ब्रह्मसूत्राचं भाष्य संबंध ज्याला पाठ आहे आपापल्या संप्रदायाप्रमाणे तो. उपनिषदाच्या एकेका वाक्यावर 15-15 दिवस 20-20 दिवस महिना 4 महिने सुद्धा प्रवचन करतो तो. कारण माणसाची विद्वत्ता अशी मोजली जाते की एका श्लोकावर किती दिवस बोलतो. मला नेहमी शंका येते की हा जेव्हा एका श्लोकावर फार दिवस बोलतो तेव्हा श्लोकातलं बोलतो का याला किती येते ते सांगतो. गीतेने यातला कशाचाही उल्लेख केला नाही. उपनिषदाचं सुद्धा नाव घेतलं नाही. कोण्या मंत्राचं नाव घेतलं नाही. कोण्या साधनेचा मंत्राचा जपाचा उल्लेख केला नाही. असं ध्यान कर तसं घर असं म्हटलं नाही. गीता एक नियम सांगते, न प्रहृष्येत प्रियम प्राप्य नोद्विजेत प्राप्यचा प्रियम स्थिर बुद्धी रसम मूढा ब्रह्मविद ब्रह्मणी स्थिता. कोण ब्रह्मविद? नुसता ब्रह्मविद नाही, ब्रह्मणी स्थिता, ब्रह्मातच राहणारा, ब्रह्मातच असलेला. नुसता ब्रह्मविद नाही, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. न तो ब्रह्मविद ब्रह्म एव, ब्रह्मच आहे. ब्रह्म जाणणारा म्हणणं म्हणजे स्वतः थोडं द्वैत झालं शिल्लक. का ज्ञात आणि ज्ञेय उरलं? तेही नाही उरलं, तो ब्रह्मच झाला. गीता तेच सांगते की ब्रह्मविद ब्रह्मणी स्थिता. पहिला क्षण ज्ञानाचा, दुसरा क्षण तद्रूपतेचा. त्यामध्ये फार काळ जात नाही. हे ज्ञान प्रामाणिकपणे, शब्दांनी नाही. ब्रह्मज्ञान प्रामाणिकपणे झालं की दुसरा क्षण ब्रह्म होण्याचाच असतो. आता लोकांना समजेल की नाही देहपातापर्यंत करायची, लोकांना थांबवलं. पण हा त्या क्षणी ब्रह्म झालेला असतो. पण ब्रह्म झालेला असतो त्याची कसोटी कोणती? कशाला ब्रह्म झालं म्हणायचं? कोण ब्रह्मवेत्ता? चांगलं प्रवचन करतो तो. न प्रहृष्येत प्रियम प्राप्य. मनासारखं झालं तर उचंबळून जात नाही, मनाविरुद्ध झालं तर खचत नाही. आणि ही स्थिती केव्हा तरी येणारी नाही. स्थिरबुद्धी हा त्याचा विचार स्थिरबुद्धी आहे. यात आपलं काही चुकत नाही ना. का आपलं शास्त्र सांगतं म्हणून आपण सांभाळून घ्यायचं शास्त्राला, शास्त्र संतोषासाठी? असं मूढा हा स्थिरबुद्धी आहे. हा विचार त्याचा पक्का आहे आणि हा चांगला आहे की नाही याबद्दल त्याला कोणता संशय नाही. हे अत्यंत श्रेष्ठ असं ज्ञान आहे, याबद्दल तो निशंक आहे. आणि हे त्याच्या वर्तनात मुरलेलं हे तो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित. तो ब्रह्मज्ञानी आहे, ब्रह्मात राहतो. आणि मग हे तत्व गीतेने अनेक प्रकारांनी अनेक स्वरूपात सांगितलं. भक्तीतही तेच सांगितलंय, ज्ञानातही तेच सांगितलंय, योगातही तेच सांगितलंय. योगामध्ये एक गमतीचं वर्णन झालंय की योगी उत्तम योगी झाला कसं समजावं? ज्ञानेश्वर महाराजांनी पुष्कळ सुंदर वर्णन केलंय त्या योगाचं. अनेक चमत्कार वर्णन केले. आध हात चालता येतं, मग समुद्रापलीकडे देखे स्वर्गीचा आलोचो ऐके मनोगत ओळखे मुंगियाचे पवनाचा वारिका वळगे चाले तरी उदकी पाऊल न लागे येणे येणे प्रसंगे बहुता सिद्धी पुष्कळ सांगितले. गीतेत त्यातलं काही नाही. गीता काय म्हणते? यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुनापि विचाल्यते. मोठ्यात मोठं दुःख जरी त्याच्यावर कोसळलं, मोठ्यात मोठं, तरी हा विचलित होत नाही. आमची धारणा काय? एवढा मोठा योगी तर त्याच्यावर संकट आलंच कसं, त्याच्यावर दुःख कोसळलंच कसं, मग त्याच्यात आम्हा सामान्यात काय फरक राहिला? सामान्यात फरक एवढा जागे तुम्ही तडफडता, हळहळता, तो शांतपणे त्याला तोंड देतो. आणि मग त्या तोंड देण्याच्या प्रकारात त्याला काय करावं लागेल सांगता येत नाही. लौकिक दृष्ट्या दिसायला चमत्कारी काही दिसेल. एक इतर स्वच्छ शब्दात सांगितले की लौकिक दृष्ट्या काय दिसतं हा महत्वाचा विचार नाही. तुझं कर्तव्य काय आणि तू कोणत्या बुद्धीने करतो. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशीर निर्ममो भूत्वा. काय कर? माळ घेऊन जपात जा, गुहेत जा, की सगळी कर्म मला अर्पण कर. निराशी हो, निर्मम हो, आणि काय कर? संन्यास घे. युद्धस्व विगत ज्वरा. तू लढ म्हणजे कर्तव्य कर ना. आणि कर्तव्य कर म्हणजे गीतेने सर्वात श्रेष्ठ मानलेले आहे. यत प्रवृत्ती भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवः. ज्याच्यापासून सगळं जग झालं, सगळं जग ज्याच्या आश्रयाने राहतं, त्याची सर्वात श्रेष्ठ पूजा कोणती? कोणत्या मंत्राने केलेली? कोणत्या साधनाने केलेली? कोणत्या रंगाची फुलं व्हावी?
नैवेद्य कोणता अर्पण करावा? त्यांनी देवाला नैवेद्य निराळे आवडतात हो. 16 सोमवारच्या व्रतातला नैवेद्य निराळा, सत्यनारायणाचं नैवेद्य निराळा, देवीची उपासना निराळा, निराळा प्रकार असतात. आता हे देवीचे प्रकार का भक्ताचे प्रकार कोण आलतो, पण वेगळे असतात खरं. इथे पूजेचा प्रकार भगवान काय सांगतात? स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवा. आपल्या कर्माचा अवलंब करून तिथेच निष्ठेने राहणं हीच भगवंताची सगळ्यात चांगली पूजा आहे. त्याचं अतिशय सुंदर भाष्य ज्ञानेश्वर महाराज एका ओवीत सांगतात. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. आपण करतो ती पूजा, तर देव चालसे म्हणतो त्याला, तर काय करत? काहीच करीत नाही. आकरणान मंद करणं श्रेया, हेही नसे थोडके. 10 मिनिटं व्यवहारात घालवतोय, काय कमी आहे का? भले 4 तास टीव्ही पुढे बसत असेल, पण 10 मिनिटं व्यवहार घालतो ना, देव म्हणतो थँक्यू व्हेरी मच. आता काय करणार? पण त्याला सगळ्यात आवडणारी पूजा कोणती? तया सर्वात्मका ईश्वरा, सर्वात्मक जो ईश्वर आहे त्या ईश्वराला स्वकर्म कुसुमांची वीरा, तुमच्या कर्तव्यांच्या फुलांनी त्याची पूजा करायची असते. आणि कुसुम म्हणण्यामध्ये कोणा चांगला भाव आहे की फुल हे वनस्पती सृष्टीतलं सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात श्रेष्ठ असं साधन आहे. वनस्पती शास्त्रज्ञांना फुल मिळालं तर वनस्पतीची जात ठरवणं सोपं जातं. जर फुल मिळालं नाही तर मोठं कठीण जातं वनस्पतीची जात ठरवणं. तो फुल हे वनस्पतीचा इसेन्स काय म्हणतात ना, बरोबर आहे ना? मला इंग्रजीत नाही म्हणजे चुकलं तर आपलं मला सांगा हो, हे बरोबर चुकलं नाही. मध्ये उठून सांगितलं तरी, ही चूक मध्ये उठून सांगितली तरी चालेल. त्या वनस्पतीचं सगळं सार ज्याच्यामध्ये येतं ते जे फुल आहे, तसं तुमच्या कर्तव्याचं जे सगळं सार आहे, ती जी तुमची प्रामाणिक बुद्धी आहे कर्तव्य करीत असताना ठेवलेली, ती भगवंताला अर्पण करा. ती सगळ्यात चांगली पूजा आहे. त्यात काय संन्यास घ्यायला सांगितलं आहे का, लौकिक सोडायला सांगितलं आहे का, कुठं पळून जा म्हणून सांगितलं आहे का, साधने करता यातलं काहीही करावं लागेल. पण साधन म्हणून असेल, जीवन नाही ते. आता साधन आहेच कुणी जीवन बनवायचं असेल तर त्यालाही हरकत नाही. पण आश्रमाप्रमाणे काळजी घेतली आहे का? आपल्याकडे आश्रम केव्हा घ्यावायचे ती सच्च शब्दात वर्णन आहे. ऋणानी त्रीणी अपाकृत्य मनोमोक्षे निवेशित अनपाकृत्य मोक्षंतु सेवमानो व्रजत्यथा. 3 ऋणांची फेड झाल्यानंतर मग मोक्ष मार्गाला लागावं, त्याच्या आधी लागला तर अधपात होत. आता इतकं सगळं सांगितलं असताना आपल्या संस्कृतीने परलोकाकडे दृष्टी वळवली, आपल्या संस्कृतीने महत्वाकांक्षा मारली. आता काय सांगवा या शाण्याना? बरं, ज्याने सांगितलं त्याला रिटायर करायला निघाले, जणू यांनी अपॉइंट केला होता. ज्याला तुम्ही अपॉइंट करता त्याला तुम्हाला रिटायर करता येतं. तुम्ही अपॉइंटच केला नाही, त्याला रिटायर कशाच्या आधारावर करणार? अशी चमत्कारिक भाषा बोलली मी, ती लोकांच्या लक्षात राहते. आणि मग त्याला खरंच वाटतं असं काहीतरी झालं पाहिजे. ज्याला करायचं काहीच नसतं, कळत काहीच नाही. गीतेमध्ये कुठेही मनुष्याला निष्क्रिय बनवील असं सांगितलं नाही. मनुष्याला सोशिक बनवील असं सांगितलंय. आणि सोशिक बनणं ही सगळ्याच जीवनाची महत्वाची गरज आहे की नाही? का प्रत्येक पावला पावली असं एकदा इकडे हेलकावा, एकदा इकडे हेलकावा, एकदा इकडे हेलकावा, एकदा इकडे, ते काय युतीचं राज्य आहे की काय करावं? रोज हेलकावे त्याला. आता काय निर्णय होतो बघू. कुठेतरी म्हणून गीता म्हणते की न प्रहृष्येत प्रियम प्राप्य. मनासारखं झालं उचंबळून जाऊ नको, मनाविरुद्ध झालं निराश होऊ नको, वैतागू नको, खचू नको, पलायन पदवात पत्करू नको, पळून जाऊ नको, दटून उभा राहा. आणि हे केलंस की तू खरा ब्रह्मविद आहेस. आता हेच समजत नाही, काय करावं? सांगताना सांगता येतं पुष्कळ, आचरणात आणताना पंचायत होते. काय भाव करावं? ते गीतेमध्ये एक श्लोक आहे ना, योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्याश्चिंतयन्तो वाम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. असा श्लोक आहे. एकदा असं झालं म्हणे, एका श्रीमंताच्याकडे एक चांगले विद्वान शास्त्री सज्जन प्रवचनाला जात असत. 4 महिने त्यांचं प्रवचन चालायचं. मग गीतेचा एक भाग घेत 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 एके वर्षी त्या 9व्या अध्यायाच्या या श्लोकावर आले. त्यांनी म्हणून छान प्रवचन केलं, बघते चांगले. आणि प्रवचन झालं. ते श्रीमंत म्हणाले, शास्त्री महाराज श्लोकाचा आशय नीट समजला नाही. म्हणाले
ठीक आहे, मी उद्या सांगतो. पुन्हा उद्या सांगितलं. पुन्हा श्रीमंतानं तेच सांगितलं की आज नाही अजून समजलं. पुन्हा तिसऱ्या दिवशी आता शास्त्रीजवळ होतं ते 10-15 दिवसात त्यांनी निभावून दिलं. पुन्हा श्रीमंताचा प्रश्न काय मग की श्लोकाचा अर्थ नीट समजला नाही. शास्त्री म्हणजे श्रीमंत आता एक 4 दिवस थांबतो, आणखीन काही ग्रंथ पाहतो आणि मग तुम्हाला सांगतो. तर मग 4 दिवस घरी गेले. आता शास्त्री ग्रंथ पुष्कळ होते, पण ते एक विद्वत्तेचं लक्षण आहे पुष्कळ ग्रंथाच नाही. बडात होता बडा पोथा पंडिता पगडा बडा. तर शास्त्रीवानी हे वांग ग्रंथ काढला, तो ग्रंथ काढला, हे भाष्य काढलं, ते भाष्य काढलं, चाळीत बसले. जेवण खाण्याची शुद्धी नाही. बायको म्हणे जेवताना राहू दे ग, अहो दूध घेताना राहू दे ग. ती मुलगी होती त्यांची एक लहान 7-8 वर्षाची, 9 वर्षाची असे. तिने पाहिलं की बाबा मला रोज उचलून घ्यायचे, म्हणजे लाड करायचे. गेले 2 दिवसात माझ्याकडे सुद्धा पाहिलं नाही. असे कोणत्या चिंतेत बाबा अडकले. मग ती जवळ गेली. बाबा मुलीच्या गळ्यात बाबाच्या गळ्यात हात घातला. बाबा गेले 2-3 दिवस मी पाहते तुमचं जेवणात लक्ष नाही, खाण्यात लक्ष नाही, तुम्ही झोपतही नाही, दिवे लावून वाचित बसता, काय चाललं एवढं. आता याला अगदी असं भडभडून आलं होतं. त्या मुलीला पोटाची झालं म्हणजे काय करू बाळ, ते या श्रीमंताकडे आपण येतो, तू चांगली बिदागी देतो, संभावना चांगली करतो, सज्जन आहे, त्याला संतोष झाला म्हणजे आपलं बरं चालतं का. अगं तुझं लग्न करायचं ना, त्याला हुंडा द्यावे लागेल ना. मी जुन्या काळातली गोष्ट आहे. ती 9 वर्षाची मुलगी लग्नाला आली असं वाटत होतं. आता 9च्या मागे किती आकडे असतात मला माहित नाही. तो हुंडा मिळा द्यावा लागेल. तुम्ही पण असा श्लोक तरी कोणता. बापाच्या घरी संस्कृतच असल्यामुळं त्या मुलीवर संस्कृती थोडे संस्कार होते. असा असा श्लोक आहे. अनन्याश्चिंतयन्तो मां, अनन्य भावाने जो माझं चिंतन करतो, ये जना पर्युपासते, सतत माझ्या सेवेतच असतो, ते अशा नित्याभियुक्तानाम, असा जो सतत मला कधी विसरत नाही, त्याचा योगक्षम मी वाहतो. ते म्हणजे योगक्षम म्हणजे काय, जे मिळालं नाही ते मिळवून देणं म्हणजे योग, आणि जे मिळालंय ते टिकून ठेवणं म्हणजे क्षेम. म्हणजे असं श्लोकाचा अर्थ आहे ना. म्हणजे हो, मग ते श्रीमंताला आनंद व्हायला पाहिजे. तुम्ही का प्रयत्न करता. तुम्ही एवढी देवाची उपासना करता, एवढं भजन करता, एवढं नामस्मरण करता, इतके पाठ करता. योगक्षेम महाम्यम भगवंतानेच आश्वासन दिले. तो आपला योगक्षेम तो चालवी. श्रीमंत रागवाला काय प्रसन्न झाला का, आपल्याला काय करायचे. त्या शास्त्री भाऊच्या डोक्यात लख प्रकाश पडल्यासारखा झाला. पण त्या मुलीला अशी धरलं, त्या डोळे बघून आले, म्हणजे बाळ गीतेचा श्लोक मला आज कळला. मी इतकी रोज प्रवचन करतो पण श्लोक मलाच कळला नव्हता. तो राजा 4 दिवस झाले तरी शास्त्रीभाऊ काय नाही म्हणून चौकशी करायला श्रीमंत. ते शास्त्रीभाऊनी मुलीच्या हृदयाची त्यांचे डोळे वाहत आहेत. ती मुलगी गोंधळायसारखी, त्याला कळत नाही काय ते. म्हणून इतकं काय झालं, ह्या बाबाचं काही निराळच प्रेम दिसतंय. हिरवीचं प्रेम निराळ, आजचं देखील निराळ. इतक्या तो राजा आला, श्रीमंत आला कोणतो. शास्त्रीभाऊंचे डोळे भरलेले होते. श्रीमंत आले म्हणे बसा. शास्त्री महाराज आपण 4 दिवसांनी येतो म्हणला, तर अजून आला नाही म्हणून चौकशी करायला आलो. श्लोकाचा अर्थ कळाला तेव्हा येण्याची आच राहिली नाही. काय झालं, शास्त्रीभाऊंनी सगळी कठीण सांगितलं. ते श्रीमंतांनी नमस्कार केला. श्लोकाचा अर्थ मला आता नेमका समजला. मला अर्थ जो समजून घ्यायचा असतो तो त्याचं आचरण मुळात समजून घेण्यासाठी नुसतं शब्दज्ञान म्हणजे अर्थ नाही. कागदी लिहिता नामाची साखर, चाटिता मधुर गोडी नेदी. साखर साखरच असावी लागते. गोंधळाच्या याच्यामध्ये डबावर चिठ्ठी साखरेची, आत रांगोळी. आता साखरेनं काय करावं वरच्या चिठ्ठीनं. तेव्हा गीतेचा संदेश जो आहे तो असा आहे की तुमचं जे जीवन असेल ते ज्या पद्धतीने तुम्ही जगत असाल वेगळे असेल. म्हणून आपल्याकडे गीतेमध्ये आणखी नाही की स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. आणि हा इथे धर्म म्हणजे ज्या अर्थाने आपण संप्रदाय म्हणतो त्या अर्थाने संप्रदाय नाही. इथे धर्म म्हणजे त्या त्या जातीचं, त्या त्या वर्णाचं, त्या त्या व्यक्तीचं, त्या त्या नात्यातलं कर्तव्य कर्म. नवरा असेल तर नवऱ्याचं, बायको असेल तर बायकोचं, मुलगा असेल तर मुलगाचं, बाप असेल तर बापाचं, ब्राह्मण असेल तर ब्राह्मणाचं, क्षत्रिय असेल तर क्षत्रियाचं, वैश्य असेल तर वैश्याचं, शूद्र असेल तर शूद्राचं, व्यापार असेल तर व्यापाराचं, राजा असेल तर राजाचं. आता हे कर्तव्य कर्म राजा करतो का, आणि जर करीत नसला तर काय करावं माहिती आहे आपल्याला. महाभारताने सांगितले अहम वो रक्षिते त्युक्त्वा यो न रक्षति भूमिपः स संहत्य निहंतव्यः श्वेव उन्माद आतुरा. त्यामुळे मी तुमचं रक्षण करीन अशी प्रतिज्ञा करून जो राजा रक्षण करीत नाही त्याला वेड लागलेल्या कुत्र्याला जसे सगळे मिळून ठार मारतात तसे ठार मारावं. हे महाभारताने सांगितले. पुन्हा श्लोक सांगतो अहम वो रक्षिते त्युक्त्वा
यो न रक्षति भूमिपः स संहत्य निहंतव्यः श्वेव उन्माद आतुरः. उन्माद आतुरः श्वायव, वेळ लागलेल्या कुत्र्याप्रमाणे स संहत्य, सगळ्यांनी मिळून ठार मारावा. आज ठार मारण्याचं साधन मतपेटी, एवढं लक्षात ठेवा. आज मतपेटीतून ठार मारायचा असतो. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, आपण ज्या वर्गातले लोक माझ्या पुढे बसलेले आहात त्यांना मत द्यायच्या आधी ज्ञान असतं. मत देऊन मतदान पार पडलं म्हणजे ज्ञान असतं. मत देण्याच्या दिवशी यांचं ज्ञान कुठे जातो कोणाला. मत देण्याची आज काही यांना लागत नाही. आणि त्याचं कारण आहे, कारण सामान्य माणसाला 100, 200, 500 रुपये, एखादी साडी, एखादं धोतर, एखादी बाटली मिळाली की पुष्कळ झालं. कारण त्याला त्याच, तुम्हाला त्यातलं काय कर्तव्य नाही. 100, 200 रुपयांचं बरोबर नाही. साडी धोतर नेसायचं नसतं. साडीचं घरामध्ये कपाट पुरत नाही, आधी नवीन कपाट घ्यावं लागतं साडी आणण्यापूर्वी. ते आकर्षण तुम्हाला नाही. बरं, तुमचा कोणी दादा नाही तुम्हाला हाकून न्यायला, तिथे सगळं उपलब्ध असतं, तेव्हा तिथे 7% मतदान आणि तुमचं 15%, 20% झालं म्हणजे पुष्कळ झालं. अरे मी सांगतो एवढ्यासाठी की तुम्ही लोकशाहीत राहतो म्हणतात, लोकशाहीचा धर्म पाळायला नको. तुम्ही मतदाते आहात ना, मग मतदाता म्हणून तुमचा धर्म पाळायला नको. पुढे गंभीरपणे विचारतात सगळेच सारखे, कोणाला निवडून द्या. अरे त्यातल्या त्यात डाव उजू पाहशील की नाही, दगडा पेशवा इट मग म्हणशील की नाही. मी एक प्रश्न आपल्याला विचारतो, 100% आरोग्य जागलं तर जगण्यात आनंद आहे, ते शंका आहे का? की 100% आरोग्य चांगलं. मला खरंच इमानदारीने सांगा, 100% आरोग्य कोणाच्या वाट्याला आलंय? कोणाच्या नाही. आता आत्महत्या करावी आहे ते शरीर त्यात सांभाळताना. हे जर शरीराच्या बाबतीत कळतं तर पक्षाच्या बाबतीत राजकारणात का कळू नये. मी स्वधर्मा स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावा त्या कथा. श्रेयान स्वधर्म विगुणा परधर्मात सुनुष्ठिता. आपण परधर्माचं आचरण करतो, स्वधर्म सोडून दिला. साधा मत केव्हा तरी 2 वर्षांनी, 3 वर्षांनी, 5 वर्षांनी, आता न जाणू किती महिन्यांनी येतो तो, काय 13 महिन्यांनी, 13 दिवसांनी, काय वाटेल ते शक्य. पण जेव्हा केव्हा येईल तेव्हा तुमचे जास्तीत जास्त 2-3 तासच खाईल ना, त्यालाही कंटाळा. आता काय गीतेचा संदेश सांगा दुसरा. गीतेचा संदेश माणसाला कर्तव्य पारायण करणारा आहे. माणसाचं कर्तव्य बदलेल, ते कदाचित चांगलं दिसेल, कदाचित चांगलं दिसणार नाही, पण कर्तव्य करणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. गीता आणखीन एक ठिकाणी गमतीचं वर्णन करते. गीता म्हणते, न द्वेष्ट कुशलं कर्म कुशलेन अनुषज्जई त्यागी सत्व समाविष्टो मेधावी छिन्न संशय. पुन्हा तो छिन्न संशय इथेही आहेच. त्यागी हे करायचंय कुणी? त्यागी, त्याला आसक्ती नाही. सत्व समाविष्ट, हा सत्व गुणामध्ये परिपूर्ण आहे. छिन्न संशय आहे, डोक्यात काही गोंधळ नाही. हे करू का ते करू, असं करू का तसं करू, याला भेटू का त्याला भेटू, याला विकला जाऊ का त्याला विकला जाऊ, काही भानगड नाही. इथे लिलाव नाही, भाव ठरत नाही. तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे काय करावं ते. बाहेरच्या कोणत्याही प्रलोभना वाचून, बाहेरच्या कोणत्याही प्रेरणे वाचून हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि असा जो त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशय आहे, तो व्यवहारात वागताना न द्वेष्टी अकुशलं कर्म. अकुशल म्हणजे न शोभणारं, अशोभन, वाईट, दुष्कृत्य दिसले असं वाटणारं, त्याचा द्वेष करीत नाही. म्हणजे प्रसंग आला तर तेही करतो. कुशलेन अनुषज्यते, दिसायला चांगलं आहे, फार बरं वाटतं. आता हा त्या चांगल्या कर्माविषयी आसक्त नसतो, म्हणजे चांगलं कर्म करीत नाही, वाईट कर्म टाळीत नाही. आता याच्यापेक्षा आणखीन व्यवहारामध्ये काय आपत्ती येतात हो. हे सगळं करावं लागतं ना. वाईट करावं लागतं, चांगलं आहे त्याचा मोह सोडावा लागतो. पण हे कुणी सोडायचं असतं हो? त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशय पुरुषाने. गीता माणसाला त्यागी सत्वसमाविष्ट मेधावी आणि छिन्न संशय बनवते. आता व्यवहारात कसे वागा? तुमची विवेक बुद्धी वापरा आणि वागा. असं तत्वज्ञान जी गीता सांगते तिची उपेक्षा केली तर चालेल कसं? आज दुर्दैवानी गीता म्हणजे काय हे सांगायचा प्रसंग आलाय. आपले जयकर म्हणून मुंबईला विश्व हिंदू परिषद एक अध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतीचे, त्यांची इथे भेट झाली. ते मोठे सॉलिसिटर होते.
ते परदेशात प्रवासून झाले आणि नुकतेच आले होते, मला भेटले तेव्हा. ते म्हणजे मी परदेशात गेलो, एका देशात होतो, तिथला आपला राजदूत, त्याची एक मुलगी होती, मुलगी सामान्यतः 15-16 वर्षाची. हा राजदूत तिथे गेलेला, राजदूत म्हणजे आपल्या देशाचा प्रतिनिधी. त्या मुलीला यांनी विचारलं, जयकरांनी, तर बाळ तुला गीता माहिती आहे का? ती मुलगी म्हणाली, काका चुकलो, अंकल, तुम्हाला गीता बाली म्हणायचंय का? मग तिचं सगळं माहिती आहे म्हणले मला. तिला आवडतं काय, ती नेसते काय, ती खाते काय, ती वागते कशी, सगळं मला माहिती. ती म्हणजे बा ही नाही ग भगवद्गीता. भगवद्गीता काय प्रकार नाही. मला एका पेन्शनरने विचारलं होतं, ज्ञानेश्वरी वाचा म्हणलं, तर ज्ञानेश्वरी काय भानगड आहे म्हणलं. म्हणलं काय नाही, तुम्ही जिच्या वाट्याला जाऊ नये असा ग्रंथ तर काय करणार. यांनी त्या राजू तुम्ही तिच्या बापाला विचारलं, म्हणजे अरे तू हिंदू शिकलेला आपल्या देशाचा राजदूत आहेस, तुझ्या मुलीला गीता काय ते माहित नाही. तो त्याला तो काय प्रकरण आहे. बाप हा कॉन्व्हेंट मधला, त्याला बायबल माहिती, गीता कशाला माहित असते. ते जयकर म्हणाले की मला आता काय बोलावून काय करून सुचलं नाही. म्हणाले काय बोलणार. शेवटी असं आहे की समज काही असली तर समझदारों के लिए इशारा काफी होता है. ये बिल्कुल ना समझ आहे, क्या कहूं. बुद्धू से बुद्धू है. आता राजकारणात काय, नाहीतरी राजदूत हे शोभेच्याच असतात ना. इकडे जमलं नेहमी तिकडे नेमायचा. आपल्याकडे 2-3 पद अशी शोभेची आहेत, राजदूत नेमाव नाही तर राज्यपाल नेमाव. म्हणजे आपली अडगळ दूर झाली, त्याचा संतोष झाला. तो सैनिक राहतो, आपण नाही ते देशाचं काम करायचं नसतं. इथं राहण्याला करायचं नसतं तर बाहेर जायला करायची काय करायची. या सगळ्या वाईट प्रवृत्तीपासून गीता माणसाला दूर करते, ज्याच्यामुळे मनुष्य बिघडतो. गीतेने दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती सांगितली आणि आसुरी संपत्तीचा पुष्कळ विस्तार केला. दैवी संपत्ती त्यामुळे संक्षिप्तात सांगितली, आसुरी पुष्कळ वेगळ्याने सांगितले. एकदा आसुरी संपत्ती वाचा म्हणजे आपण कुठे बसतो ते लक्षात येईल. खरोखरीच आपल्याला सांगतो, दासबोधातली मूर्ख लक्षणं, पडत मूर्ख लक्षणं, रजोगुणाची लक्षणं, तमोगुणाची लक्षणं, गीतेतली आसुरी संपत्ती, ज्ञानेश्वरीतला अज्ञान लक्षण, एकदा सगळी वाचा. त्या ज्ञानदेवाची गोवी आहे म्हणे नामदेवांची, की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभव. की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ फार श्रेष्ठ आहे, पण काय करावं, पारायण करावी. ते तर फारच प्राथमिक झालं. एक तरी ओवी अनुभव आहे. आमचे एक मित्र भेटले, ते मोठे बुद्धिवादी. ते म्हणले एक काय, आम्ही ज्ञानेश्वरीच्या शेकडो वेळा अनुभवतो. म्हणले तू थोडं ज्ञानेश्वरी माहिती आहे? अहो मला माहिती आहे. म्हणजे काय? आम्ही होय अनुभवतो. म्हणजे कुठल्या त्यानं आसुरी संपत्तीचे लक्षण काढून दाखव. हे सगळं माझंच वर्णन आहे. खरंय. एक नवरा बायकोचा संवाद ऐकायला मला आठवतो. नवरा कुठे प्रवचन घेऊन ऐकून परत आला आणि त्यांनी ती दासबोधातली मूर्ख लक्षणं पडत मूर्ख लक्षणं तिथं ऐकली. ती घरी आला आणि बायकोवर रागवला. इतकं सगळं समर्थाना कोणी सांगितलं म्हणलं. मी तिथं होतो. मी त्या म्हणलं अरे एड्या, तुमचं लग्न आत्ता झालं, समर्थ झाले 300 वर्षापूर्वी. होय की म्हणलं, लक्षातच नाही आलं माझ्या. त्याला वाटले आपलं असं नाही. वक्त्याचे वचते जरीही नसले टोचून कोणाप्रती, श्रोते ऐकून या तदर्थ आपुल्या ते वर्तनी ओढिती, त्याचे ते वच बाणसाच गमती अंगी जयाच्या उणे, नाही कौतुक या तसाच बुधो चोरा मनी चांदणे. आमचं निघालं असं बहुतेकांना वाटतं. आता काय करावं. एक तरी ओवी अनुभवावी ती ही का. समर्थांनी सांगितले त्यागार्थ मूर्ख लक्षण बोलिले. मूर्ख लक्षण सांगितली ती स्वीकारण्यासाठी नाही, त्यांचा त्याग करण्यासाठी. आज्ञान लक्षण सांगितली ती तसं करण्यासाठी नाही, तिचा त्याग करण्यासाठी. आसुरी संपत्ती सांगितली ते गीतेतच आम्ही केलतो की नाही असं म्हणण्यासाठी नाही, ते टाकण्यासाठी. दैवी संपत्ती निबंधाया आसुरी मता, तिने बंधन होतं. आणि भगवान शेवटी कोणावर न रागावणारे तळमळून म्हणाले, तानहं विशद क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपाम यजस्रमशुमान आसुरी शेव योनिषु.
आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनी जन्मनी माम अप्राप्य कौंतेय ततो यांत्यधमांगती. असा संताप आहे. गीतेचे हे संदेश आहेत. वेळेचं बंधन पाळण्याचं लक्षात ठेवून त्यातलं जेवढं आपल्याला सांगता आलं तेवढं सांगितलं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं वंदे देवं वंदे देवं गोविंदं वंदे देवं गोविंदं वंदे देवं गोविंदं वंदे देवं गोविंदं. भावुक जन परमानंदं भावुक जन परमानंदं भावुक जन परमानंदं वंदे देवं गोविंदं वंदे देवं गोविंदं. सतत शुचि स्मित मुखारविंदं सतत शुचि स्मित मुखारविंदं वंदे देवं गोविंदं वंदे देवं वंदे देवं गोविंदं. सतत शुचि स्मित मुखारविंदं सतत शुचि स्मित सतत शुचि स्मित मुखारविंदं करुणालय लोचनारविंदं करुणालय लोचनारविंदं वंदे देवं गोविंदं वंदे देवं गोविंदं. शंख चक्रयुत करारविंदं शंख चक्रयुत करारविंदं शंख चक्रयुत करारविंदं वंदे देवं गोविंदं. शंख चक्रयुत करारविंदं गदा पद्मयुत भुजारविंदं गदा पद्मयुत भुजारविंदं वंदे देवं वंदे देवं वंदे देवं गोविंदं वंदे देवं गोविंदं. हृदयास्थित भृगुपदारविंदं हृदयास्थित भृगुपदारविंदं आ आ आ हृदयास्थित भृगु पदारविंदं वंदे देवं गोविंदं वंदे देवं गोविंदं. हृदयास्थित भृगु पदारविंदं मम हृदयास्थित पदारविंदं मम हृदयास्थित मम हृदयास्थित मम हृदयास्थित पदारविंदं मम हृदयास्थित गोविंदं
मम हृदयास्थित पदारविन्दं वन्दे देवं गोविन्दं वन्दे देवं गोविन्दं भावुकजन परमानन्दं भावुकजन परमानन्दं भावुकजन परमानन्दं भावुकजन परमानन्दं वन्दे देवं गोविन्दं वन्दे देवं वन्दे देवं वन्दे देवं गोविन्दम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते. आज आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपातलं एक रूप आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार. तऱ्हेची विषयाची मांडणी मी करणार आहे. ती सगळ्यांनाच भावेल असं मला वाटत नाही, तशी अपेक्षाही नाही. पण ज्या तऱ्हेचा श्रीकृष्ण मी आपल्याला सांगणार आहे, ज्या स्वरूपामध्ये कृष्ण आपल्या पुढे उभा करणार आहे, त्या स्वरूपातला कृष्ण जर आपण लक्षात ठेवला असता तर आज जी आपल्या देशाची दुर्दशा झाली आहे ती झाली नसती असं मला वाटतं. म्हणून श्रीकृष्णाची अनेक अंग लोकांना माहिती आहेत. तो भक्ताचा परमेश्वर आहे. गोपिकांचं जीवन होता आणि आज अनेक भक्त त्याची उपासना करताना स्वतःला गोपी भावात नेऊन उपासना करतात. आपल्याच देशातलं महत्वाचं उदाहरण सांगायचं तर गुलाबराव महाराज स्वतःला श्रीकृष्णाची पत्नी म्हणवत, ज्ञानेश्वरांची कन्या आणि श्रीकृष्णाची पत्नी, आणि म्हणून त्यांनी आपल्या अद्वैताचं नाव जरा अभिनव पद्धतीने मधुराद्वैत ठेवलं. अरे अशी विशेषणे लावणं ठीक आहे, आपापल्या रुचीप्रमाणे लावावी. आमचे दादा नेहमी म्हणत असत, दासगुणू महाराज, की हे बघ म्हणले, एक गोष्ट लक्षात ठेव, सगळं जग अद्वैताशी बांधू शकतं, अद्वैताला कोणाशी भांडता येत नाही. पण तो कोणाशी भांडायला आला की त्याने द्वैत स्वीकारला असं होतं. पण याचा अर्थ अद्वैताचा काही सिद्धांत नाही, जे कोण काय म्हणेल ते खरंच असं नसतं. पण भांडण नसतं, मतप्रतिपादन असतं, पण भांडण नसतं. आणि हे अद्वैताचं जे तत्वज्ञान आहे ते कळत न कळत सगळ्या हिंदू समाजाने स्वीकारलं. त्यामुळे हिंदू समाज तुला जगायचा अधिकार नाही असं कधी म्हणत नाही. मला मारू नको म्हणजे झालं असं म्हणायला पाहिजे होतं, तेवढंही म्हटलं नाही, ती आपली चूक झाली. म्हणून श्रीकृष्णाचं एक वेगळं स्वरूप आपल्यापुढे मांडायचा प्रयत्न करणार आहे. श्रीकृष्ण, आजची थोडी आधुनिक भाषा वापरायची तर बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, मल्टी डायमेन्शनल असं स्वरूप आहे. आणि यातला कोणता पैलू फिका आहे, कोणता पैलू अधिक तेजस्वी आहे असं काही म्हणता येणार नाही. हिऱ्यातले पैलू लहान मोठे असतात, पण प्रत्येक लहान मोठ्या पैल्यातून हिऱ्याचंच तेज प्रगट होत असतं आणि त्यातून हिऱ्याचाच मोठेपणा सिद्ध व्हायचा असतो. हिरा एकरूप जरी असला तरी रत्न म्हणून वापरताना, अलंकार म्हणून वापरताना त्याची सगळी शोभा प्रगटायची असेल तर त्याला पैलू पाडावे लागतात, आणि पैलू एकापेक्षा दुसरा निराळा असतो. पण पैलू निराळा म्हणून रत्न निराळं जसं आपण म्हणत नाही, तसं श्रीकृष्णाचा एक पैलू मी आपल्याला दाखवणार आहे, पण त्यामुळे दुसरा श्रीकृष्ण कोणीतरी असं समजायचं काही कारण नाही. म्हणजे जो वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला आला, जो यशोदा आणि नंदाने वाढवला, नंतर ज्याने कंसवध केला, इतर राक्षसांचा संहार केला, पांडवांना सहाय्य केलं,
पांडवांना विजय मिळवून दिला आणि शेवटी आपलेच जातभाई हे समाजाला घातक होतील हे लक्षात घेऊन हे यादव सगळे अनावर झाले आहेत, माझ्या मागे जगाला उच्छाद देतील, तेव्हा यांना संपवलं पाहिजे म्हणून सगळे यादव संपले. 2-3च कसे सुटले कोण आठवत, पण बाकी सगळे संपले आहेत काही शंका नाही. श्रीकृष्णाने आपल्या हाताने आपल्या समोर संपवली, त्यांना आपल्या हाताने नाही आपल्या समोर संपवली आणि मग शांत मनाने आपणही निर्वाण पत्करलं. यात श्रीकृष्णाच्या अनेक भूमिका व्यक्त होतात. तो लढीवाळ श्रीकृष्ण आहे, यशोदानंद वर्धन आहे. गोकुळ सगळं त्यानं आपल्या मुठीत ठेवल्यासारखं आहे. गोकुळातल्या त्याच्या आणि त्या इतक्या मनोहर आहेत, इतक्या आकर्षक आहेत की अगदी त्या मानाने कितीतरी अलीकडचे सत्पुरुष सुद्धा चरित्र ते वाटे गावे केले देवी गोकुळी असं म्हणतात की गोकुळामध्ये जे भगवंताचं चरित्र गायलं गेलं, रचलं गेलं तेच गावं वाटतं. आणि म्हणून भगवंताच्या बाललीला अनेक संतांनी गायलेल्या आहेत. नामदेवाच्या आहेत, तुकाराम महाराजांच्या आहेत, आणखीनांच्या आहेत आणि अतिशय सुंदर आहेत. त्या अंतःकरण भरून येतं वाचताना. तत्वज्ञानी आहे, गीतेसारखं थोर तत्वज्ञान त्यांनी उभं केलं की ज्या तत्वज्ञानाच्या बळावर शंकराचार्यांच्या पासून अगदी विनोबांच्या पर्यंत सगळे प्रज्ञेचे महापुरुष त्यावर जगले. गांधीजींना सुद्धा आपलं जे काही तत्वज्ञान आहे ती गीतेवर आधारित आहे असं म्हणावं लागलं. अनासक्ती योग. तेव्हा कोणाला लोकमान्य टिळकांना आपलं तत्वज्ञान गीतेवर आधारित आहे असं सांगावं लागलं. आणि ही सगळी मोठी माणसं आहेत. टिळक आणि विनोबांतर अगदी प्रज्ञेचे महापुरुष आहेत अलीकडच्या काळातले. शंकराचार्यांची जी स्थिती आहे, कोणीही आचार्य बुद्धिमत्तेत कमी नाही, पण त्यांचं तत्वज्ञान गीतेवर आधारित आहे. त्याशिवाय आचार्य पदाला योग्य होत नाही अशी आपली समजूत आहे की उपनिषदावर लिहिलं पाहिजे, त्यांनी ब्रह्मसूत्रावर लिहिलं पाहिजे, गीतेवर लिहिलं पाहिजे. आणि त्या लिहिण्याचं तात्पर्य असं बसलंय, उपनिषद एक सांगतं, गीता दुसरं सांगते, हे तिसरं सांगतं असं नाही. जे उपनिषद सांगतं तेच ब्रह्मसूत्र सांगतं, जे ब्रह्मसूत्र सांगतं तेच गीता सांगते. तिन्हीमध्ये तत्वज्ञान एक आहे हे सांगावं लागतं, भले त्यांचे आविष्कार निर्णय असोत. 10 उपनिषदापैकी कोणतेही उपनिषद एकाच भाषेत बोलत नाही, पण तरी त्याचं सार एक असतं. आणि ते ब्रह्मसूत्रामध्ये व्यासांनी रचून दाखवलं. आणि व्यासांच्या ब्रह्मसूत्रावर पुन्हा 5 भाष्यकारांनी भाष्य वेगवेगळी लिहिलीच. आणि त्यात अगदी अद्वैतापासून शुद्ध द्वैतापर्यंत म्हणजे केवळ द्वैतापर्यंत सगळे प्रकार झाले. काल मी त्याचा थोडा निराळ्या संदर्भात ते सांगितलं होतं. तेव्हा तो तत्वज्ञानांचा कृष्ण आहे, तोही कृष्णच आहे. तो त्या गोकुळच्या कृष्णापेक्षा निराळा नाही. कारण मध्ये आपल्याकडे एक विद्वानांची परंपरा निघाली होती की कोणीही एका माणसाला एक राहू द्यायचं नाही. ते 2 आहेत, 3 आहेत, 4 आहेत असं काहीतरी म्हणायचं. तेव्हा गोकुळातला कृष्ण निराळा आणि पुढे राजकारणात ज्यांनी पांडवांना सहाय्य केलं तो कृष्ण निराळा असं म्हणणारे लोक नाही. तर तसं नाही. गोकुळातल्या कृष्णावर प्रेम करणारे लोक आजही आहे, पुढे राहतील, ते राहावेतही. पण त्यातल्या काही लोकांना असं वाटतं की कृष्ण गोकुळात होता तोपर्यंत बरा होता, पुढे गोकुळाच्या बाहेर पडला आणि बिघडला म्हणून मग तो राजकारणी करू लागला. जणू राजकारणी बिघडलेल्या माणसांचं आहे. अलीकडे पाहिलं म्हणजे तसंच वाटतं, ती गोष्ट निघाली. पण राजकारणी मुळात बिघडलेल्या माणसांचं नाही. राजकारणी समाजाच्या कल्याणाचं एक साधन आहे, फार महत्वाचं साधन आहे. आणि म्हणून आपल्याकडे राजाला विष्णूचा अवतार म्हणतात. पण तो कोणता राजा प्रकृतिरंजनात असला तर, आणि असं राजकारण कसं करावं किंवा अशा राजकर्त्याच्या पाठीशी कसं उभं राहावं हे श्रीकृष्णाने दाखवून दिलं. श्रीकृष्ण कधीही आसनावर बसला नाही, कोणतंही सिंहासन त्यांनी घेतलं नाही. अनेक उलथी पालथी केली सिंहासनं. म्हणजे जरा अलंकारिक शब्द वापरायचे, येशा निमेषोन्मेषाभ्याम, त्याच्या निमेषोन्मेषाबरोबर राज्य उभी राहिली आणि राज्य कोसळली. पण कोणतेही सिंहासन याने स्वीकारलं नाही. पहिल्या प्रथम कसोटी लागली कंसवधाच्या वेळेलाच. कंसाला ठार मारला, बुकलून ठार मारला, निशस्त्रवध, यज्ञात बोकडाचा करतात तसा. पण जेव्हा सिंहासनावर बसायचा प्रसंग आला तर सगळी मथुरावासी लोक आता कृष्णाने राज्य ग्रहण करावं, कारण ते राज्याचा एक नियम आहे, दुसरा बसल्याशिवाय पहिल्याचं काही करता येत नाही, घोषित तरी करावा लागतो.
मग राज्याभिषेक समारंभ थाटाने होईल तो नाही राहा, पण तो घोषित केला पाहिजे. कारण ते इंग्लंडमध्ये अशी परंपरा म्हणतात, किंग इज डेड, लॉंग लिव्ह द किंग. लगेच एकाच्या नंतर आता मेला तो किंग कोणता, बसला तो किंग कोणता, दोन निराळे निश्चित. पण तो त्याचं काही करण्यापूर्वी दुसऱ्या राज्यावर बसवला पाहिजे. तेव्हा निदान कृष्णाच्या नावाने घोषित तरी करावं, शपथविधी होईल तेव्हा होईल. कृष्णानं तेही न करलं. कंसानं आपल्या बापाला तुरुंगात घातला होता, ते उग्रसेनाला सोडून आणला आणि सिंहासनावर बसवलं. परिणाम काय झाला? एकदा जनतेनं आपल्या हृदय सिंहासनावर कृष्णाला जे बसवलं तो अजून उतरलाच नाही खाली. एक सिंहासन त्यानं स्वीकारलं नाही. जनतेच्या हृदय सिंहासनावर भगवान श्रीकृष्ण अजूनही विराजमान. हे कसं घडलं? हे अत्यंत त्यागी, अत्यंत समर्थ, अत्यंत निस्पृह, अत्यंत चतुर असं व्यक्तिमत्व होतं म्हणून. आपल्याला गोपी जनवल्लभ कृष्ण माहिती आहे, नंदनंदन माहिती आहे, राधाधर मधु मिलिंदही माहिती आहे. आणि हे सगळे शब्द उच्चारताना कोणीही भक्ताला कधी खंत वाटत नाही की आपण काही भलत उच्चारतो. आता राधाधर मधु मिलिंद कृष्णाला म्हणणं म्हणजे शृंगारातल्या अगदी अर्क उपमा आहे. पण आपण शृंगार गातो आहो असं कोणत्याही भाविकाला कधीही वाटत नाही. राधा कृष्णाची चित्र एकमेकाच्या गळ्यात हात घातलेली असतात, तशीच काढलेली असतात. ती पाहताना काही चमत्कारिक वाटत नाही. आपण दोन महान व्यक्तीचं दर्शन घेतो आहो अशीच भावना असते. हा, आजच्या लोकांना काय वाटलं निराळं, कारण त्यांना शुद्ध बुद्धीच नसते. आणि हे झालंय. मागे एका मासिकामध्ये रामचंद्राचं ते ध्याये दाजानुभवम जे चित्र आहे ना, त्यात वामांकार रूढ सीता असं वर्णन आहे. आणि ते चित्र छापलं गेलं. त्याच्यावर टीका काय झाली की हे चित्र लोकप्रिय काय झालं, ते म्हणजे सीतेला इतकं जवळून घेतलेला राम लोकांना पाहायला आवडला म्हणून हे चित्र लोकप्रिय झालं. आता कपाळ याला काय सांगावं? काय आहे, अंतःकरणात सद्भाव काही असतो आणि तो सद्भाव निर्णया माध्यमातून प्रगट होतो हे माहित नाही लोकांना. ज्ञानेश्वर महाराजांनी भक्त आणि ईश्वर यांचं नातं सांगत असताना काय नातं सांगितलं आपल्याला माहितीये का? तो वल्लभा मी कांतू ऐसा पढिये असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझा भक्त ही माझी वल्लभा. म्हणजे त्यात आणखी नाही, पती पत्नी शब्द नाहीत, म्हणजे निना अधिकृत तरी झालं असतं. हे सगळं अनधिकृतच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतो तो वल्लभा ती माझी प्रेयसी आहे, तो माझी प्रेयसी आहे, भक्त माझी प्रेयसी आहे आणि मी तिचा प्रियकर आहे. आता प्रियकर प्रेयसी हे शब्द वापरताना सुद्धा अंतःकरणात शृंगार न येता केवळ भक्तीचाच उदय होत असेल ते कृष्णाचं केवढं मोठेपण आहे. आणि त्याने आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिलं. म्हणून आजच दुपारी कोणीतरी एक प्रश्न विचारला होता की राधा कृष्णाचं आणि गोपी कृष्णांचं इतकं प्रेम होतं, त्या गोपी पुढे कशा गेल्या नाहीत, कोकणातच कशा राहिल्या? मी म्हणते आपल्याकडे प्रेमाच्या प्रकरणामध्ये नारद भक्त सूत्रामध्ये सगळ्यात मोठं वर्णन जे भक्तीचं केलं आहे ते परमविरहासक्ती या नावात केलं आहे. की भक्तीची सगळ्यात चांगली कल्पना कोणती? कारण ती 11वी आहे. त्याच्या आधी दास्यासक्ती, सख्यासक्ती, स्मरणासक्ती, कांतासक्ती वगैरे पुष्कळ आहे आणि शेवटी परमविरहासक्ती म्हटलंय. म्हणजे विरहातच आनंद आहे. आता हे कळायला शरीराच्या पलीकडे जावं लागेल की नाही, सामान्य मृण्मय देहाच्या पलीकडे जावं लागेल की नाही, त्याशिवाय विरहातला आनंद कसा कळायचा? अरे सामान्य प्रेमिकांना सुद्धा कळतो म्हणे. कुणीतरी एका उर्दू कवीने म्हटलंय वसल में मजा नाही इंतजार में मजा है. आता इंतजार में जर खरीच मजा असेल ते देहाच्या पलीकडे गेले की नाही, आणि देहाच्या पलीकडे गेलं कोणत्याही प्रेमाला अपवित्र असायचं काय कारण आहे? म्हणून ही परमविरहासक्ती राधा कृष्णाचे गुणांबाताना कोणाच्या क्षणात शंका उत्पन्न होत नाही. आता नवीन डोकी काय करतील असा नेम नाही, पण अगदी जुन्या काळातल्या कुटुंबवत्सल अत्यंत सात्विक अशा स्त्रिया सुद्धा राधा कृष्णाची गाणी मोकळ्या मनाने गात असत. त्यांना कधी शंका येत नसे. असाही कृष्ण आहे, पण एवढाच कृष्ण नाही. म्हणून मी आपल्याला सांगितलं की भक्तांचा कृष्ण सगळ्यांना माहिती आहे,
गीता म्हणत असल्यामुळे तत्वज्ञानी कृष्ण बहुतेकांना माहिती आहे. त्याचा आधार घेतल्याशिवाय आपलं तत्वज्ञान सिद्ध करता येत नाही अशी ज्ञान भारतात तरी परंपरा आहे. पण हे बहुधा कोणी लक्षात ठेवत नाही. तेव्हा आपल्या पुढे मी आज राजकारणी कृष्ण सांगायचा प्रयत्न करणार की कृष्णाने राजकारण कसं केलं. कृष्ण पांडवांच्या मागे उभा राहिला. एक विद्वानाला म्हणलं काय करणार, पांडव त्याचे नातेवाईक होते. म्हणजे भाई भतीजावाद हा नवीन निर्माण झालेला आहे. कृष्णाला भाई भतीजावाशी काही संबंध नाही.